ठीक है, सी नाव लास्ट लेक्चरला आपण किंवा लास्ट पार्ट मध्ये काय बघितलं आपण, व्हॉट इज मीन बाय मेनू, हाऊ टू क्रिएट मेनू, हाऊ टू ऍड मेनू, ठीक है, हाउ टू add checkbox menu items, what are the how to make your menu item disable or enable, ठीक है, how to change label, how to change state, all that things that are related to your menu. Now next part we are going to see, that is nothing but dialog box. Okay, next part we are going to see, that is nothing but dialog boxes. ठीक है, बघा आता dialog box means what. See, first most important thing, your dialog boxes are the small windows. Dialog boxes are the small window. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, dialog boxes are the small windows and these windows are subclasses of your window class. It is a subclass of window class. ठीक है, आणि विंडो क्लासचा दुसरा एक सब क्लास कुठला रे, विंडो क्लासचा दुसरा सब क्लास कुठला आहे, हाऊ टू क्रिएट विंडो फ्रेम सर, हाँ फ्रेम. फ्रेम, गुड. ठीक है, फर्स्ट सब क्लास आपण विंडोचा बघितला तो फ्रेम होता. आता दुसरा सब क्लास आपण बघतो विंडोचा, दॅट इज नथिंग बट युअर डायलॉग बॉक्स. तो कुठला असणार तुमचा डायलॉग बॉक्स. ठीक आहे, अँड ऍज दिस डायलॉग बॉक्स इज अ सब क्लास ऑफ विंडो, मीन्स युअर डायलॉग बॉक्सेस अँड फ्रेम both are similar. Dialog boxes and frame both are similar. Only the difference is that your dialog boxes does not have any menu bar. Your dialog box does not have any menu bar. एवढाच फरक आहे. ठीक आहे, बघा इथे लिहितो मी वाटलं तर, your dialog box and frame window both are same. फक्त डिफरन्स काय म्हणले तुम्हाला, व्हॉट इज द डिफरन्स, ओनली डिफरन्स इज दॅट डायलॉग बॉक्स डज नॉट हॅव मेनू बार. डायलॉग बॉक्सला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मेनू बार ऍड करता येत नाही. बाकी जेवढ्या गोष्टी तुम्ही फ्रेमला केलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही डायलॉग बॉक्सला ऍड करू शकता. एवढ्या सगळ्या गोष्टी, लेबल ऍड करा, बटन ऍड करा, काय चॉईस ऍड करायचे, एनीथिंग एनी कंपोनेंट इज ऍडेड टू युअर डायलॉग बॉक्स. ठीक आहे, एनी लेआउट इज ऍडेड टू युअर डायलॉग बॉक्स. लक्षात राहील. Only one thing that are not applied to your dialog box is nothing but your menu that are not added to your dialog box. Now then, what is the use of dialog box? ठीक है, बघा, these dialog boxes are used to hold set of related controls. These dialog boxes are used to hold set of related controls. Hold controls. आता hold controls means what? बघा, एखादं ऑपरेशन करताना जर एखादा एरर आला तर तो एरर दाखवण्यासाठी तुम्हाला काय दाखवलं, कसं दाखवलं जातं रे? एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना काहीतरी एरर आला तर तो एरर दाखवण्यासाठी काय यूज केलं जातं, आठवतंय का? बघा, बघितलंय कधी? सर एक पॉपअप दिसतं आणि त्यात एरर कोड दिसतो. हे तुमचं सॉफ्टवेअरची विंडो असते बॅकग्राऊंडला, बरोबर का? सॉफ्टवेअरची विंडो असते आणि सॉफ्टवेअर इन्स्टॉल होताना तुम्हाला एक एरर आले की एक छोटी विंडो त्याच्या आतमध्ये दाखवली जाते, बरोबर का? तिथे काय लिहिलं असतं, आर यू शुअर.
आणि खाली बटन दिलं असतं यस नो. बघितलंय? काय तर मेसेज वेगळा असेल, वेगळा काय तर मेसेज असेल. ठीक आहे, मेसेज मे बी डिफरन्स, मेसेज वेगळा असू शकतो. लक्षात राहील. मग हा दिस इज कॉल्ड एज अ डायलॉग बॉक्स. त्याला काय म्हणलं जातं? डायलॉग बॉक्स. ठीक आहे. अँड these dialog boxes are primarily used for user input. त्याचा उपयोग कशासाठी केला जातो? युजर इनपुट साठी. जोपर्यंत तुम्ही यस किंवा नो करत नाही, जोपर्यंत तुम्ही यस किंवा नो करत नाही, तोपर्यंत हा डायलॉग बॉक्स तुमचा जात नाही. तोपर्यंत तुमचा हा डायलॉग बॉक्स जात नाही. थोडक्यात काय? You have to give some input to this dialog box. त्या डायलॉग बॉक्सला तुम्हाला काही ना काहीतरी इनपुट द्यावं लागतं. काही ना काहीतरी इनपुट द्यावं लागतं. सो यू कॅन कॉल युअर डायलॉग बॉक्सेस आर यूज फॉर इनपुट पर्पज और ऑब्टेन द युजर इनपुट. त्याला काय म्हणू शकतो? इट इज यूज टू ऑब्टेन द युजर इनपुट. ठीक आहे, लक्षात राहील. अँड अनदर थिंग, whenever these dialog boxes are created, there are two types of dialog boxes. There are two types of dialog boxes. First one is a model dialog box and another one is model-less dialog box. दोन टाइपचे dialog box आहेत, मॉडेल आणि मॉडेल-लेस. ठीक आहे, where model dialog boxes, these are the dialog boxes where all the controls are transferred to that dialog box. सगळे कंट्रोल त्या डायलॉग बॉक्सला ट्रान्सफर केले असतात. थोडक्यात काय? जोपर्यंत तुम्ही हा डायलॉग बॉक्स क्लोज करत नाही किंवा त्याच्यावरती काही ऑपरेशन करत नाही, तोपर्यंत बाकीचा पार्ट तुम्हाला डिसेबल राहतो. बाकीचा पार्ट काय राहतो? तुम्हाला डिसेबल राहतो. बघा, एखादा डायलॉग बॉक्स तुम्ही बघितला पण असेल, एरर आला तर तुम्ही इकडे साईडला कुठेतरी क्लिक करताय तर हा डायलॉग बॉक्स तुमचा ब्लिंक होतो. बघितलं का नाही? बघितलं काय? काय आलाय का मेसेज एरर? कधी बघितलाय आपण? येस. ठीक आहे, म्हणजे जोपर्यंत तुम्ही हा डायलॉग बॉक्स हँडल करत नाही, तोपर्यंत हा पार्ट तुम्ही ऍक्सेस करू शकत नाही. ह्याच्यावरती तुम्ही काहीही करा, तुम्हाला काही हँडल करता येत नाही. ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही ह्याला काहीतरी करत नाही, तोपर्यंत हा ऍक्सेस होत नाही. Such a dialog boxes are called as a model dialog box. त्यांना काय म्हणलं जातं ह्या ठिकाणी? मॉडेल डायलॉग बॉक्स. ठीक आहे. अँड अनदर वन that is model-less means what? Anytime you can handle this also and this also. दोन्हीपैकी कुठलेही तुम्ही हँडल करू शकता. त्या ठिकाणी तुमच्या डायलॉग बॉक्सला कंट्रोल ट्रान्सफर केलेले राहत नाहीत. लक्षात राहील. मग मॉडेल डायलॉग बॉक्स आणि मॉडेल-लेस डायलॉग बॉक्स. ठीक आहे, these are the two types of dialog boxes. हे तुमच्या दोन टाइपचे डायलॉग बॉक्स राहतील, where you have to define what your dialog box you want to keep it as a model or model-less. ठीक आहे. Now बघा, हे झालं तुमचं डायलॉग बॉक्स means what. Now how to create a dialog boxes. See, in Java, dialog boxes are created with the class सर माइक ऑफ आहे. ठीक आहे. बघा, आपण आता बघितलं व्हॉट इज मीन बाय दी डायलॉग बॉक्स. नाउ वी आर गोइंग टू सी हाऊ टू क्रिएट अ डायलॉग बॉक्स. आता डायलॉग बॉक्स कसा तयार करायचा? ठीक आहे, पहिली गोष्ट बघा, आपण काय म्हणतोय? इट इज अ सब क्लास ऑफ विंडो क्लास अँड डायलॉग बॉक्सेस अँड फ्रेम विंडो बोथ आर सेम. ओनली द डिफरन्स इज दॅट फ्रेम इज हॅव्हिंग मेनू बार, युअर डायलॉग बॉक्स डज नॉट हॅव मेनू बार. ठीक है, डायलॉग बॉक्सेस आर आल्सो टॉप लेवल विंडो. डायलॉग बॉक्सेस आर आल्सो टॉप लेवल विंडो. ठीक है, हाउ टू क्रिएट बघा,
dialog. Here you have to provide for which frame you want to create a dialog box. कुठल्या फ्रेम साठी तुम्हाला डायलॉग बॉक्स तयार करायचा आहे. सो फर्स्ट रिक्वायरमेंट इज फ्रेम रेफरन्स. फर्स्ट रिक्वायरमेंट काय आहे तुमची? फ्रेम रेफरन्स. बघा, एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना एरर आला किंवा तुम्हाला एखादा कन्फर्मेशनचा मेसेज असतो करायचंय का नाही, तर त्या सॉफ्टवेअरच्या फ्रेमशी रिलेटेड तो मेसेज राहतो. मग त्याचा रेफरन्स काय झाला, तो ती फ्रेम झाली किंवा ते सॉफ्टवेअरची फ्रेम ती त्या डायलॉग बॉक्स साठी रेफरन्स झाली. सेम त्या पद्धतीनं तुम्ही जो डायलॉग बॉक्स तयार करणार आहात तो कुठल्या फ्रेमशी रिलेटेड आहे तुम्हाला ते पहिल्यांदा द्यायचं. अँड नेक्स्ट you have to provide the name for dialog box. String str. Name for your, जसं आपण फ्रेमला टायटल देतो, फ्रेमला टायटल तसं त्या ठिकाणी तुम्ही डायलॉग बॉक्सला टायटल प्रोव्हाइड करायचंय. ठीक आहे. अनदर कन्स्ट्रक्टर dialog frame reference, then string title, and third you can provide the boolean mode. मोड काय इंडिकेट करते या ठिकाणी? मोड काय इंडिकेट करेल? डायलॉग बॉक्स विजिबल, डायलॉग बॉक्स विजिबल ठेवायचा का नाही? Dialog box, whether you want to keep it as a model or modelless. तो काय असेल त्या ठिकाणी? मॉडेल और मॉडेललेस कसं ठेवायचं ते कोण ठरवेल? तुमच्या त्या ठिकाणी मोड ठरवेल. ठीक आहे. बघा, फर्स्ट डायलॉग बॉक्सेस अँड फ्रेम्स आर सेम. दोन्हीही टॉप लेवल विंडो आहेत. त्यामुळं फ्रेम तयार करताना ज्या मेथड वापरल्या, सेट टायटल, सेट विजिबल, सेट साइज, ऑल दॅट मेथड आर अप्लाइड टू युअर डायलॉग बॉक्स. त्या सगळ्या मेथड आहेत तशा तुमच्या डायलॉग बॉक्सला ऍप्लिकेबल असतात. ठीक आहे. फक्त तुम्ही फ्रेम डायलॉग बॉक्सला मेनू ऍड करू शकत नाही. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही ऍड करतात. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी ऍड करू शकता. लेआउट सुद्धा सेट करू शकता. लेआउट सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सेट करू शकता. लक्षात राहील. ठीक आहे. आणि तयार करणारा दोन कन्स्ट्रक्टर आहेत. पहिला it was Solomon Randy. पहिला कन्स्ट्रक्टर कुठला आहे तुमचा? डायलॉग बॉक्स विथ फ्रेम रेफरन्स अँड टायटल फॉर दॅट डायलॉग बॉक्स. अँड सेकंड सेम आहे, फक्त एक गोष्ट तुमची त्या ठिकाणी वाढली, बुलियन मोड. मोड इंडिकेट्स whether you want to keep your dialog box either model or modelless. तुम्हाला कसा ठेवायचा आहे ते त्या ठिकाणी ठरवलं जातं. ठीक आहे. एक्झाम्पल बघूया आपण. फॉर एक्झाम्पल, बघा, दिसते का स्क्रीन सगळ्यांना? येस सर. बघा, डायलॉग बॉक्स तयार करूया. इम्पोर्ट java.awt.start. ठीक आहे. क्लास डायलॉग बॉक्स डेमो एक्सटेंड्स फ्रेम. ठीक आहे. बघा, आता आपण ही फ्रेम तयार करतोय. फ्रेमला आपण काय काय देतो? सेट टायटल. ठीक आहे. त्यानंतर काय देतो? सेट साइज. ठीक आहे. आणि त्यानंतर काय देतो आपण? सेट विजिबल. ठीक आहे.
बघा ही झाली आपली फ्रेम तयार झाली. ठीक आहे. आता ह्या फ्रेमला आपण एक डायलॉग बॉक्स तयार करूया. काय डायलॉग बी इज इक्वल टू न्यू डायलॉग. ठीक आहे. आता कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्हाला किती गोष्टी प्रोव्हाइड करायच्या आहेत? एक तर 2 गोष्टी प्रोव्हाइड करा किंवा 3 गोष्टी. पहिली गोष्ट काय लागते तुम्हाला? फ्रेम रेफरन्स, कुठल्या फ्रेम साठी तयार करायचं इथे. ठीक आहे. दुसरी गोष्ट टायटल आणि तिसरी गोष्ट जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही मोड प्रोव्हाइड करू शकता. मोड प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे. मग बघा आता आपली करंट फ्रेम कुठली आहे? ही फ्रेम आहे. आता फ्रेमला आपलं नाव आहे का इथं? फ्रेमला नाव आहे का आपल्याकडं? येस सर, डायलॉग बॉक्स डेमो. डायलॉग बॉक्स डेमो इट इज अ क्लास. ठीक आहे. बट हिअर वी हॅव, आपण या ठिकाणी फ्रेमचा ऑब्जेक्ट तयार केला का कुठला? नो सर. म्हणजे फ्रेमचा रेफरन्स आपल्याकडे नाहीये थोडक्यात. बरोबर. फ्रेमचा रेफरन्स त्या ठिकाणी ऑब्जेक्ट, फ्रेमचा ऑब्जेक्ट नाही आपल्याकडे. राईट. देन हाऊ टू इंडिकेट हिअर? या ठिकाणी कसं देणार? करंट ऑब्जेक्ट that is indicated by your this. हे कशाने दिलं जातं तुमच्या? this हा कसा यूज केला जातो? इट इज यूज्ड फॉर करंट रेफरन्स. this चा यूज करायचा तुमचा करंट रेफरन्स. ठीक आहे. त्यानंतर डायलॉग बॉक्स त्याचं नाव काय असेल ते, आणि मोड द्यायचा असेल तर मोड द्या, नसेल तर नाही दिलं तरी चालतो. ठीक आहे. पहिल्यांदा आपण मॉडेल लेस बघूया. विदाउट मोड काय होतंय, कसं होतंय ते बघूया, आपण चेक करूया. ठीक आहे. आता हा डायलॉग बॉक्स तयार झाला. डायलॉग बॉक्स दाखवण्यासाठी परत तुम्हाला मेथड्स यूज करावे लागतात. सेट साइज काय 200 by 200. देन b डॉट सेट विजिबल. बघा ज्या तुमच्या ह्याला मेथड्स आहेत, सेट साइज, सेट विजिबल, सेट टायटल सुद्धा तुम्ही वापरू शकता. बट ऑलरेडी वी हॅव प्रोव्हाइडेड टायटल हिअर, त्यामुळे परत कॉल करायची गरज नाही. ठीक आहे. लक्षात राहील. सो इन दिस वे डायलॉग बॉक्स इज क्रिएटेड अँड दॅट इज ॲडेड टू युअर फ्रेम. व्हेरी सिंपल. चेक करा. हॅलो सर. हा सेट साईडचं एस कॅपिटल झालंय. कॅपिटल झालं काय? सेट फ्रेमचं सर. बरोबर आहे की? सेट साईज हा, हे लाईन नंबर 7. ठीक आहे. बघा ही तुमची फ्रेम विंडो आणि हा तुमचा डायलॉग बॉक्स दिसतंय का? आता हा फ्रेमशी रिलेटेड आहे, तो तुमच्या फ्रेमशी रिलेटेड आहे. ठीक आहे. बघा आता मी डायलॉग बॉक्स वरती क्लिक करून मूव्ह करू शकतो, परत त्याच्यावरती क्लिक करून सुद्धा मूव्ह करू शकतो. मीन्स यू कॅन परफॉर्म ऍक्शन ऑन ऑर अदर पार्ट ऑफ युअर डायलॉग बॉक्स. डायलॉग बॉक्स सोडून तुम्ही बाकीचा जो पार्ट आहे त्या बाकीच्या फ्रेम वरती तुम्ही काम करू शकता. सो दिस इज अ मॉडेललेस डायलॉग बॉक्स. हा काय झाला तुमच्या ठिकाणी? मॉडेललेस. म्हणजे बाय डिफॉल्ट जो डायलॉग बॉक्स तयार होतो तुमचा तो मॉडेललेस असेल. ठीक आहे. नाउ इफ यू गिव्ह द मोड हियर ॲज अ ट्रू, आता चेक करा काय चेंजेस होते. बघा आता डायलॉग बॉक्स मूव्ह करतोय पण तिथं क्लिक होत नाही. दिसतंय का? डायलॉग बॉक्स ब्लिंक होतोय बघा, किंवा आवाज पण त्या ठिकाणी ऐकायला मिळेल तुम्हाला. काय होतं असं? बिकॉज ऑल द कंट्रोल्स आर डायरेक्टेड टू युअर डायलॉग बॉक्स. सगळे कंट्रोल तुम्हाला कुठे गेले? तुमच्या डायलॉग बॉक्सला गेले. जोपर्यंत तुम्ही डायलॉग बॉक्स हँडल करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या फ्रेम वरती काम करू शकत नाही. लक्षात राहील? डिफरन्स लक्षात राहील का?
येस सर. मॉडेल म्हणजे काय, तुमचं त्या ठिकाणी मूव्ह होणार नाही, सगळे कंट्रोल एका ठिकाणी दिले जाते तुमच्या डायलॉग बॉक्सला. आणि मॉडेल लेस म्हणजे काय, तुमचे कंट्रोल तुम्ही कुठेही ट्रान्सफर करा, डायलॉग बॉक्सला करा आणि डायलॉग बॉक्स फ्रेमला करा, कुठेही करा चालतात. ठीक आहे. आता जसं आपण फ्रेमला लेबल ऍड केलं, बटन ऍड केलं, डायलॉग बॉक्सला पण ऍड करा. डी डॉट ऍड ब्रॅकेट मध्ये न्यू लेबल वेलकम टू बॉक्स. बघा तुम्हाला तिथे असे तयार झालेले दिसेल. Label here is equal to new label. Welcome. B dot add. Yeah. Layout set करायचे, layout सुद्धा सेट करू शकता. B dot set layout new flow layout. ओके बघा वेलकम या ठिकाणी मेसेज ऍड केलेले आहे. ठीक आहे. सो इन दिस वे यू कॅन ऍड एनी लेबल बटन एनीथिंग ऑन युअर. इफ यू वांट टू ऍड बटन you can add button also. Button B1 is equal to new button. Okay. इथे काय येणार d dot add. आता d कशासाठी लिहायचंय, कारण ते आपला डायलॉग बॉक्स ऑब्जेक्ट आहे. थोडक्यात डायलॉग बॉक्सला आपल्याला बटन ऍड करायचे. ठीक आहे. आले का बघा बटन दिसते का तुम्हाला रे. येस सर. ठीक आहे. वेलकम हा मेसेज आहे, बटन आहे, मी चॉईस ऍड करा, काही पाहिजे ते गोष्टी ऍड करू शकता. फ्रेम आणि डायलॉग बॉक्स सेम आहे, फक्त फ्रेमला मेनू ऍड करता येतो, डायलॉग बॉक्सला मेनू ऍड करता येत नाही. व्हेरी सिंपल थिंग. लक्षात राहील. कुणाला काय शंका असतील तर विचारा. कोणाला काय शंका असतील तर विचारा. सर आपण त्या सेट टायटल म्हणून आपण फ्रेमला आपण नाव दिलंच होतं ना सर. मला पण करता येईल, काय प्रॉब्लेम नाही. तिथे नाही की डी डॉट सेट टायटल. तर फ्रेम रेफरन्स मध्ये म्हणतोय दिसलेले ना आपण तिथं म्हणतोय सर. तिथे काय म्हणतोय सर आपण सेट टायटल म्हणून फ्रेमलाच नेम दिलंय ना, ते पहिल्यांदा दिलंय ते. हा दिस हा म्हणजे तुमच्या फ्रेमचा ऑब्जेक्ट आहे, त्याचा आणि त्या तुमच्या टायटलचा काही संबंध नाहीये. आता समजा इथं तुम्ही एक्सटेन्स फ्रेम करत नाही, ठीक आहे, तिथे एक्सटेन्स फ्रेम केलं नाही, तिथे एक्सटेन्स फ्रेम करत नाही, त्यामुळे तुम्हाला फ्रेम स्वतः तयार करावी लागते. फ्रेम एफ इज इक्वल टू न्यू फ्रेम. बरोबर आहे का. ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही टायटल दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी चालतं. पण आता फ्रेम बघा, आपण इतके दिवस फ्रेम कशी तयार केली, इनहेरिटन्स बाय इनहेरिटन्स. आता जी फ्रेम तयार करतोय here we are creating frame by association. कुठल्या पद्धतीने तयार करतोय तुमची ते असोसिएशन, म्हणजे फ्रेमचा आपण ऑब्जेक्ट तयार करतोय. फ्रेमचा काय करतोय, ऑब्जेक्ट तयार करतोय. नाउ you have to use this object for all the methods. म्हणजे काय, f dot set title, f dot set size, f dot set visible, and there for this you can
ऍड नाव नेम ऍज एफ. ठीक आहे. या ठिकाणी एफ जे दिलंय म्हणजे त्या फ्रेमचा रेफरन्स ऑब्जेक्ट कुठला तुमचा तो एफ. तिथं आपण एक्सपेन्स फ्रेम करतो त्यामुळे ते डायरेक्ट आपण दिस लिहिलं होतं बिकॉज वी आर नॉट हॅव्हिंग एनी फ्रेम ऑब्जेक्ट. त्यावेळेस आपल्याकडे कुठलाही फ्रेम ऑब्जेक्ट नव्हता, पण या ठिकाणी फ्रेम बाय असोसिएशन तयार केले त्यामुळे आपल्याला फ्रेमचा ऑब्जेक्ट मिळाला आणि तो फ्रेम ऑब्जेक्ट या ठिकाणी आपण पास केला. ठीक आहे. ओके सर. हो, समज. अजून काय डाऊट आहे कोणाला? लक्षात राहील डायलॉग बॉक्स. ठीक आहे. नाव नेक्स्ट पार्ट बघा, हे झालं तुमचं डायलॉग बॉक्स. नाव नेक्स्ट पार्ट, these dialog boxes are used for the user input. हे कशासाठी वापरले जातात? तुमच्या युजर इनपुट साठी यूज केले जातात. ठीक आहे. मीन्स ऑल द कंट्रोल्स आर ट्रान्सफर्ड टू युअर डायलॉग बॉक्सेस. सगळे कंट्रोल तुमच्या डायलॉग बॉक्सला ट्रान्सफर केलेले आहेत. ठीक आहे. अँड देयर आर टू टाइप्स ऑफ डायलॉग बॉक्सेस. कुठलं दोन सांगितले तुम्हाला? डायलॉग बॉक्सेसचे टाइप्स मॉडेल आणि मॉडेललेस. मॉडेल आणि मॉडेललेस. अनदर डायलॉग बॉक्स that are the sub class of your dialog, that is nothing but next dialog box. It is a file dialog. Next dialog box is a file dialog. ठीक आहे. बघा आता जो बघितला आपण तो डायलॉग बॉक्स होता. नाव वी आर गोइंग टू सी द डायलॉग बॉक्स that is a file dialog. Means what? Here this dialog box is used for file handling. हे कशासाठी यूज केलं? तुमच्या फाईल हँडलिंग. आता मग आपण डायलॉग बॉक्स आणि ते पण फाईल मध्ये किंवा फाईल हँडलिंग मध्ये. आता फाईल म्हणजे तुमचं ते फाईल कन्सिडर करायचं नाही. सी आणि C++ मधले फाईल. या ठिकाणी फाईल म्हणजे काय? तुमचं टेक्स्ट फाईल असेल, ऑडिओ फाईल, व्हिडिओ फाईल, फोल्डर असेल, फोल्डरला सुद्धा तुम्ही फाईल म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मग तुमचं टेक्स्ट फाईल, वर्ड फाईल, एक्सेल फाईल, त्याला आपण या ठिकाणी ते नाव देतो. आपण काय म्हणतो? फाईल डायलॉग. मग हे जे फाईल आहे त्या फाईल हँडल करण्यासाठी आपण काय काय करतो त्याच्यावरती? एखादी फाईल आपल्याला हँडल करायची तर आपण काय काय करतो त्याच्यावरती रे? रीड राईट ऑपरेशन्स. रीड राईट. बर, ठीक आहे. सगळ्यात महत्वाचे दोन ऑपरेशन तुम्ही फाईल वरती करता नेहमी बघा. एखादी तुम्ही नोटपॅड काढलं, ठीक आहे, नोटपॅड वरती प्रोग्राम टाईप केला तर त्याच्यावरती तुम्ही काय काय ऑपरेशन करता? पहिल्यांदा काय करता नेमकं त्याच्यावरती? सो त्याला नेम देतो आणि सेव्ह करायचं. गुड. काय करता तुम्ही? एखादी फाईल जर तुम्ही तयार केली, तर ती फाईल पहिल्यांदा काय केली जाते? सेव्ह. काय केली जाते? तुमची ती सेव्ह केली जाते. ठीक आहे. आणि एखादी फाईल ऑलरेडी तयार आहे तर ती तुम्ही ओपन करू शकता. ती काय करू शकता? तुम्ही त्या ठिकाणी ओपन करू शकता. दीज आर दी टू मोस्ट इम्पॉर्टंट. फाईल ओपन करणे आणि फाईल सेव्ह करणे. फाईल ओपन करणे आणि फाईल सेव्ह करणे. दीज आर दी टू मेन ऑपरेशन्स ऑफ युअर फाईल डायलॉग. हे तुमच्या फाईल डायलॉगचे मेन ऑपरेशन्स राहतील. कुठलं? एक तुमचं फाईल डायलॉग फर्स्ट फॉर सेव्हिंग अँड अनदर वन दॅट फाईल डायलॉग फॉर युअर ओपनिंग. आता ओपन मीन्स इन जावा इट इज गिवन ॲज अ लोडिंग. त्याला काय म्हणलं जातं? ह्या ठिकाणी लोडिंग अ फाईल. हा, एखादी फाईल टेक्स्ट एडिटर किंवा तुमच्या नोटपॅड मध्ये तुम्ही ओपन करता म्हणजे नोटपॅड मध्ये ती लोड केली जाते. नोटपॅड मध्ये काय केली जाते? ते लोड केली जाते. ठीक आहे.
लक्षात राहील. सो these are the two main operations that are performed in your file. फाईल सेव्ह केली आपण, बरोबर आहे का? सगळ्यांनी फाईल सेव्ह केलेली आहे, केली ना? हा बोला. येस सर केली. सगळ्यांनी फाईल सेव्ह केलेली आहे. ठीक आहे. फाईल सेव्ह करताना पहिल्यांदा सेव्ह करताना तुम्हाला ही तुमची फ्रेम असेल. ठीक आहे. आणि सेव्ह करताना तुम्हाला एक छोटी विंडो दिली जाते आणि तिथं बटन दिलं जातं त्या विंडोवरती, इथं सेव्ह ऑर कॅन्सल. सगळ्यांनी बघितलं असेल. ठीक आहे. दिस विंडो इट इज अ स्मॉल विंडो ऑर चाइल्ड विंडो ऑफ नोटपॅड. ती तुमच्या नोटपॅडची चाइल्ड विंडो राहते. किंवा एखादी फाईल ओपन करा, ओपन करताना सुद्धा तुम्हाला एखादी फाईल त्या ठिकाणी एक स्मॉल बॉक्स प्रोव्हाइड केला जातो. आता ते बॉक्सची साईज मोठी असते पण तो बॉक्सच आहे, एवढं लक्षात राहू द्या. फक्त तो कुठल्या टाईपचा बॉक्स आहे तर तो फाईल डायलॉग बॉक्स आहे. तो काय तुमचा त्या ठिकाणी फाईल डायलॉग बॉक्स. सो देयर आर टू टाइप्स ऑफ फाईल डायलॉग बॉक्सेस. फर्स्ट वन फॉर सेव्हिंग and another one for loading. Okay, now how to create this load and or how to load one of the file and how to save one of the file with the help of file dialog. File dialog चा वापरून एखादी फाईल सेव्ह करणे, एखादी फाईल ओपन करणे, मग त्यासाठी कुठला कन्स्ट्रक्टर यूज केला जातो. ठीक आहे. बघा, फर्स्ट कन्स्ट्रक्टर फाईल डायलॉग. You have to provide the parent window. तुम्हाला काय प्रोव्हाइड करावे लागते? पॅरेंट विंडो. पॅरेंट विंडो म्हणजे काय? कुठल्या विंडो साठी तुम्हाला तयार करायचंय. जसं आपण आता डायलॉग बॉक्स तयार केला फ्रेम साठी. ठीक आहे. देन नेक्स्ट फाईल डायलॉग. नेक्स्ट आहे तुमची पॅरेंट विंडो. ठीक आहे. काय प्रोव्हाइड करायचं तुम्हाला? पॅरेंट window and name for that file dialog, string name. And third one, file dialog, parent window, string name, and at last you can provide integer how indicates whether you want to open that dialog box for loading a file or for saving the file. कशासाठी तयार करायचंय ते तुम्हाला कुठे द्यावं लागतं? हाऊ मध्ये. हाऊच्या दोन व्हॅल्यू राहतील. युअर हाऊ इज हॅव्हिंग टू व्हॅल्यूज. फर्स्ट वन फाईल डायलॉग डॉट लोड आणि दुसरे आहे फाईल डायलॉग डॉट सेव्ह. दोन प्रकारचे फाईल डायलॉग्स आहेत, एक सेव्ह करण्यासाठी आणि एक ओपन करण्यासाठी. लक्षात राहील. ठीक आहे. बघा, फॉर एक्झाम्पल हाऊ युअर फाईल डायलॉग इज क्रिएटेड. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? येस सर. बघा, आता इथे जसं आपण डायलॉग बॉक्स तयार केला होता त्याच पद्धतीने आपण फाईल डायलॉग तयार करणार आहोत. इम्पोर्ट java.awt.star class file dialog demo extends frame. बघा, काय काय तुम्हाला इथं सेट टायटल. ठीक आहे. देन सेट विजिबल.
ओके देन सेट साइज ठीक आहे हे झालं तुमची फ्रेम तयार झाली पॅरेंट फ्रेम ही काय झाली तुमच्या ठिकाणी पॅरेंट फ्रेम ठीक आहे आता ह्याच्या अंडर आपण एक फाईल डायलॉग तयार करूया ठीक आहे बघा क्रिएट फाईल डायलॉग fd is equal to new file dialog ठीक है new file dialog now this file dialog here you have to provide बघा एक तर parent window त्यानंतर parent window with name आता फक्त parent window द्यायचे this करा then fd dot set visible proof fd dot set size बघा फाईल डायलॉग तयार केला करंट फ्रेम साठी तो विजिबल केलाय आणि त्याची साईज तेवढी ठेवली आता बाय डिफॉल्ट आपण इथे ठरवले का तो लोड करणार आहे का सेव्ह करणार आहे तो इथे ठरवले का आपण लोड करणार आहे का सेव्ह आहे तो नो सर नाही ठीक आहे मग बाय डिफॉल्ट बघा चेक करा काय येते नेमकं बाय डिफॉल्ट फाईल डायलॉग डेमो काय दिलेलं ते ना बघा इथे दिसतंय तुम्हाला दोन बटन दिले कुठलं एक ओपन बटन दिलं आणि दुसरं कुठलं दिलं तुमचं कॅन्सल बरोबर आहे का ओपन आहे आणि दुसरं काय तुमचं कॅन्सल थोडक्यात काय बाय डिफॉल्ट तुमचा फाईल डायलॉग हा लोड राहील कुठला राहणार तुमचा लोड मग तुम्हाला सांगितलं दोन टाईपचे आहेत एक लोड आणि दुसरा सेव्ह ठीक आहे मग आता सेव्ह बघायचं असेल तर सेव्ह पण बघा कसं केलं जातं ते टायटल दिला सेव्ह मी ठीक आहे आणि फाईल डायलॉग डॉट सेव्ह दोन्ही मध्ये फरक ओळखा बघा इथं तुम्हाला किती बटन दिसते दोन बटन आहेत कॅन्सल आणि ओपनचे ठीक आहे आता सेव्हच्या वेळेस काय बटन येतात चेक करा काय बटन आली तुमची सेव्ह अँड कॅन्सल सेव्ह आणि कॅन्सल आणि त्याचं नाव पण आलं बरोबर वरती सेव्ह मी लिहिलेलं आहे दिसतंय का विंडोला सेव्ह मी ठीक आहे सो दिस इज अ फाईल डायलॉग हा काय तुमच्या ठिकाणी फाईल डायलॉग आहे लक्षात राहू द्या दिस इज युअर फाईल डायलॉग अँड फाईल डायलॉग इट इज used only for handling the file ते फक्त आणि फक्त फाईल हँडल करण्यासाठी यूज केले जाते लक्षात राहील ठीक आहे आता काही ठिकाणी तुम्हाला असं पण दिसेल बघा तिथं फाईल तिथं आपण सेव्ह किंवा सेव्ह केल्यानंतर पण तुम्हाला सेम बटन दिसतात सेव्ह आणि कॅन्सल आहेत का बघा ठीक आहे थोडक्यात काय बटन तुमचं जे फाईल डायलॉग आहे तुम्ही ते कुठल्या मेनू साठी अप्लाय करताय किंवा कुठल्या मेनू आयटम साठी अप्लाय करताय त्याच्यावरती सुद्धा तुमचे फाईल डायलॉग ठरवले जातात ठीक आहे तिथं ओपन करताना बघा इथं ओपन केलं मी ओपन करताना तुम्हाला इथं नाव ओपन आलं ओपन आणि कॅन्सलचे दोन बटन आली सेम डायलॉग बॉक्स तुम्हाला दिसतो सेम इथं समजा मी लोड लिहिलं बघा आता या फाईल डायलॉग मध्ये इथं लोड सेव्हच्या ऐवजी मी लोड लिहितो ठीक आहे आता चेक करा आहे तसंच आहे काही फरक नाही दिसतंय का
ठीक आहे, लक्षात राहील. त्याच्यामध्ये कोणाला काय शंका असतील तर विचारा. काय शंका आहे कोणाला? हॅलो सर. हा बोला. सर तिथे सेव्ह फाईल ऍज आणि पुढे फाईलचा टाईप येते, ऑल फाईल्स असते तिथे बाय डिफॉल्ट, बरोबर? हम्म. हा, मग तिथे टाईप बदलायचा आहे आपलं .png किंवा .txt, ते बाय डिफॉल्ट ते ठेवायचं असेल तर. बाय डिफॉल्ट मध्ये तुम्हाला ते ह्याच्या हँडलिंग करावं लागतं, फाईल हँडलिंग, आपलं तुमचं फ्रेम हँडलिंग किंवा फाईल डायलॉगचे पुढचे क्लासेस, पुढच्या मेथड्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागते. आता सध्या कुठले येते तुम्हाला तिथं? ऑल फाईल्स येते. ऑल फाईल्स येते, बरोबर का? हा. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला ओपन केल्यानंतर काय येतं? तुम्हाला सगळं दिसतं त्या ठिकाणी, ऑल टाईप, बरोबर का? हे टाईप त्या तुमच्या डायलॉग बॉक्स किंवा फाईल डायलॉग जे आहे त्याच्यामध्ये ते ऍड करावं लागतील किंवा दुसऱ्या टाईपचा फाईल डायलॉग तिथं ऍड करावा लागेल. हे तुम्हाला स्विंग मध्ये असेल, स्विंग मध्ये सुद्धा तुम्हाला फाईल डायलॉग आहेत पुढे. ओके सर. ठीक आहे, अजून कोणाला काय शंका आहे का याच्यामध्ये? ठीक आहे, सो हिअर आवर फर्स्ट चॅप्टर एंड्स. तुमच्या या ठिकाणी पहिला चॅप्टर संपतोय. ठीक आहे.